मी हारंगुळची सरपंच आहे. तर माझी एवढीच मागणी आहे की बाबा आमच्या गावातला जो वेश्या व्यवसाय आहे, अवैध धंदे आहेत आणि MIDC मधले जे दूषित पाणी येतंय त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय गावच्या नागरिकांना. एवढंच नाही तर स्किनचे प्रॉब्लेम झालेत की 165 लोकांना, त्यामध्ये लहान मुलं देखील आलेत, महिला असतील. या बाबतीत आम्ही बऱ्याच वेळेस पत्रव्यवहारही केला. 2 वर्ष झाला आम्ही पत्रव्यवहार करते, पण कोणीच काही प्रशासन काय करते हे माहित नाही. कोणीतरी गावात येणार, दारूबंदीसाठी आम्ही काहीतरी लेटर दिलं, येतात गावामध्ये, पैसे घेणार आणि ते शांत बसणार. आणि ते जे कोणी म्हणजे दारू म्हणजे अवैध धंदे जे करतात ते नंतर म्हणणार की हे सरपंचाने पत्रव्यवहार केला, काय होईल यांच्याच्याने, काहीच होत नाही, हे काय करतायत, हे असं बोलतायत. आणि एक मी महिला सरपंच आहे, जे मला लोकांनी जे निवडून दिले, मत दिले मला कशासाठी, तर की बाबा ही महिला सरपंच आहे, कुठंतरी दारूला आळा बसेल यासाठी, या विश्वासाने घेतले. आज मला 3 वर्ष झालं, आज काहीच होत नाही माझ्या गावामध्ये. दारूबंदी होत नाही, वेश्या व्यवसाय बंद होत नाही, हे दूषित पाणी बंद होत नाही. अक्षरशः कॅन्सर सारखे पेशंट आमच्या गावामध्ये आहेत. मग यासाठी काय करणार? काय मागणी आहे तुमची? ते पाणी बंद व्हावं, MIDC मधलं पाणी बंद व्हावं, अवैध धंदे सगळेच बंद व्हावे. जे की कुठले तरी बोगस, कुठल्या तरी शेजाऱ्याची बोगस सही करणार, आम्हाला परवानगी दिली शेजारच्यांनी म्हणणार, आणि ते ग्रामपंचायत मध्ये किंवा कुठेतरी बाहेर दाखवणार. हे असे खोटं काही चालणार नाही. आम्ही भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत करतायत आणि हे प्रशासन काय करतंय इथलं, मला हे विचारायचे प्रशासनाला. तर ग्रामपंचायतून NOC घेताना ते तक्रारी किंवा विरोध केला होता? हो, भरपूर. माझ्या 3 वर्षात तर मला एकही आठवत नाही की मी कोणाला असं NOC दिली की अवैध धंद्यासाठी. ते दिलीच नाही आणि देणार पण नाही, आणि यानंतरही देऊ नये. आज मी जरी सरपंच असले, शेवटी त्या गावची नागरिक आहे, नंतर त्यासाठीही मी आवाज उठवते. मी भीमाशंकर झुंजारे, ग्रामपंचायत सदस्य, तरी माझी मिसेस ही सरपंच आहे. आणि आमचा लढा हा प्रमुख 4 मागण्यासाठी आहे. पहिली मागणी आहे, जे बार्शी रोड, राजधानीला जाणारा रस्ता आपल्या लातूरवरनं, बार्शी रोडवरती रेल्वे ब्रिज संपल्यानंतर उजव्या बाजूला ज्या पद्धतीनं बुधवार पेठ उभी आहे, ज्या पद्धतीनं गांजा विक्री आहे, ज्या पद्धतीनं तिथं आकडे खेळले जातात, या इथं बिडवे कॉलेजच्या समोर जिथं अभियांत्रिकीचं शिक्षण होतं, मुलं तिथं जातात, त्याच्या समोर 8 ते 10 ठिकाणी पानपट्टीमध्ये भाजीपाला विकतो तसा हातभट्टी विकली जाते. माझा प्रशासनाला प्रश्न आहे की आम्हाला जनतेला दिसतंय, सगळ्याला दिसतंय, मग तुम्हाला का दिसत नाही? तुम्ही का कारवाया करत नाही? आम्ही जाऊन मी स्वतः शूटिंग केलंय त्या लोकांचं. का बाबा, का कसं चालू आहे तुझं, कशामुळे चालू आहे? मग तो मला आमचे काय हप्ते देऊन चालू आहे. त्यानं लोकांचे काही नावं पण घेतले, पोलीस अधिकाऱ्यांचे वगैरे वगैरे, अशा प्रकारचे चालू आहे. आता दुसरा विषय आहे की अवैधरित्या चुकीच्या पद्धतीनं जे लायसन्स दिलेले आहेत दारूच्या दुकानांची, मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून घेतल्या आणि आम्ही GR त्याच्यासोबत जोडला. GR मध्ये आणि त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये भरपूर अशी तफावत आहे. धाब्यावर बसून जसं काय आपण ह्या परवानग्या दिल्यात असं आहे. यासाठी आमच्या ग्रामपंचायतची कुठलीही परवानगी त्यांनी घेतलीच नाही. आणि दुसरा विषय आहे, जे दूषित पाणी आहे MIDCचं, 2 तलाव आहेत पाणी पुरवठ्याचे, श्यामनगरला 1 तलावाचं आणि हारंगुळला 1 तलावाचं पाणी जातं. त्या तलावाच्या वरती, त्या तलावातून निघणाऱ्या सांडव्यामधनं जे नाला ओढा आहे, त्या मुख्य नैसर्गिक ओढ्यावरती या MIDCचं पाणी जाऊन ओढ्यामधील मासे बऱ्याच वेळेस मेलेले आहेत. आमच्या तलावातले मासे मेलेले आहेत. त्यावरती आम्ही पंचनामा सुद्धा केलेला आहे मंडळ अधिकारी यांच्याकडनं. आणि यावरती कुठलीही ऍक्शन, कुठल्याही कारखान्यावरती कारवाई झाली नाही. मी 25 वेळा प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं पाणी सोडल्याला दाखवलं. आता कुठंतरी थोडं बहुत आम्ही हे उपोषण वगैरे भरतोय म्हणलं तर 50% त्याच्यावर कंट्रोल झालेला आहे. आणखी पण मी आज सकाळी त्यांना दाखवलेलं आहे की पाणी कुठून बाहेर येतंय. मला तुम्हाला सांगायचंय की या लोकांवरती चांगली व्यसन घालून त्यांच्यावरती कारवाया केल्या पाहिजेत, अशी माझी या ठिकाणी विनंती आहे प्रशासनाला. आणखी दुसरा विषय, जे घराघरामध्ये दारू विकली जाते, हातभट्ट्या विकल्या जातात. आता नवीन प्रकार आलाय काय इंजेक्शन घेण्याचा, तो पण प्रकार आमच्या भागामध्ये सुरू आहे. माझी प्रशासनाला, पोलीस शासनाला आणि राज्य उत्पन्न शुल्कला अशी विनंती आहे, तुम्ही याच्यावरती कारवाई करणार आहात का? जर करत नसाल तर आम्ही इथं प्राण गेल्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही. आम्ही आमचा घेतलेला वसा सोडणार नाही. एक तर हे सगळं बंद व्हावं लागेल, असं आमचा प्राण जावं लागेल, एवढंच या ठिकाणी बोलू. खरं तर हे उपोषण करण्याची वेळच यायला न पाहिजे.
केली. आता सरपंचताईनं सांगितलं की गेल्या 2 वर्षापासून ते निवेदन देत आहेत, पण कुठं तर हे गेंड्याची कातडी पांघरलेलं प्रशासन त्याला कसलीही दखल देत नाही. त्याच्यामुळे हे उपोषण करण्याची वेळ आली. खरं तर हे गाव इथं शहरापासून अगदी 5-6 किलोमीटरवर अंतरावरचं इतकं सुंदर गाव आहे. तत्कालीन एसपी सुद्धा म्हणाले होते की त्यांचं घर इथं आहे, तिथून माझ्या घराच्या पायथ्याशी असलेलं इतकं सुंदर गाव आहे आणि त्याला नजर लागावी असं काम सध्या होत आहे. अत्यंत अवैध धंद्याच्या वेख्यामध्ये सापडलेलं हे गाव आहे. चारही बाजूनं वेश्या व्यवसाय चालतो, दारूचे व्यवसाय चालतात, गुटखा चालतो, मटका चालतो, असे विविध अवैध धंदे त्यामध्ये बोकाळलेले आहेत. इतके निवेदनं देऊनही ते प्रशासन जागेवर येत नाही. खरं तर हे प्रशासनाला हिसका द्यायची वेळ आहे, कारण याच्या मागे फक्त चवणीसाठी कामधंदा करणारे प्रशासकीय अधिकारी आहेत की काय याची निश्चित रूपानं चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असा कोणताही अवैध धंदा या गावामध्ये न झाला पाहिजे याची जाणीव आपण घेतली पाहिजे. त्यासाठी इतक्या संख्येनं उपोषणकर्ते नावाला जरी 4 असले तर निश्चित रूपानं पूर्ण गाव हे उपोषणकर्ता आहे. कारण उपोषणकर्त्याची नावं आपण आकड्यात देऊ शकत नाही. खरं उपोषणकर्त्याचा आकडा जर तुम्हाला दिला असता तर निश्चित रूपानं तो आकडा खूप मोठा आहे, म्हणजे संपूर्ण गाव आहे. आणि ते दूषित पाण्याचा प्रश्न आहे, ते कीर्ती ऑइल मिल तुम्हालाही खरं तर परिचय आहे, पत्रकारांना परिचयाचा आहे. अगदी दूषित पाण्यामुळे अक्षरशः त्वचेचे रोग, कॅन्सर सारखे रोग होत आहेत. इतके निवेदन देऊनही त्याच्यात काही बुद्धीमध्ये त्याच्या फरक पडत नाही. त्याला पैशाची मस्ती चढली आहे आणि त्याची मस्ती आम्ही गावाले उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी कोणतेही दखल घेत नाही. प्रदूषण विभागाला वेळोवेळी निवेदने दिली, त्याच्याबद्दलही केलं नाही. अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये निश्चित रूपानं निवेदने दिली, पण इथं कुठं किराणा दुकान चालावं अशी परिस्थिती झाली आहे गावची. प्रत्येक ठिकाणी गेलो तर 4-5 दारूची दुकान आहेत. या संदर्भामध्ये आमचे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगीजी कदम यांच्या पीएस साहेबांना मी आता सांगितले फोन करून, निश्चित रूपानं ते दखल होतील आणि मला विश्वास आहे माझा मंत्री या गोष्टीची दखल घेऊन ते बंद करतील आणि ते निश्चित रूपानं येणाऱ्या काही तासामध्येच घडेल. कारण तेवढा विश्वास आम्हाला शिवसैनिकाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही उपोषण करते ठाम बसून आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत येथून हलणार नाही. याची प्रशासनानं दखल घ्यावी, नसता याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. आमच्या मागण्या आमच्या मागण्या काय या प्रशासनाचं करायचं काय? या कातड्या प्रशासनाचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. दूषित पाणी, अवैध धंदे, अवैध धंदे, आमच्या मागण्या, आमच्या मागण्या, नाहीतर खुर्च्या खाली करा.